खरं तर बिनशर्त पाठिंबा आता तुमच्या पक्षप्रमुखांनी भाजपला दिलेला आहे आणि यापुढची 2024ची निवडणूक आता तुम्ही भाजपच्या प्रचारामध्ये घालवणार आहात. खरं तर 2019ची भूमिका आणि 2024ची भूमिका. फरक काही नाही. तुम्ही राज ठाकरेंना ओळखलंच नाही. कुणाला काही देत असताना राजसाहेबांनी अपेक्षा काही ठेवल्या नाहीत. आम्हाला काही नको तुमच्याकडून, पण देशहितासाठी आज राजसाहेबांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेची आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्या बदल्यात आम्ही काही मागितलेलं नाही. परंतु पुढची राजकीय समीकरणं काही माहीत नसताना हा संपूर्ण बिनशर्त पाठिंबा म्हणजे तुम्ही पाठिंबा देताय, पक्षाला काय फायदा? हे पहा, जर राजसाहेबाची ती हिंमत आहे की उद्या आमच्या पाठिंब्याचा गैरफायदा घेऊन जर आम्हाला विधानसभेला अडवायचा प्रयत्न केला ना, ते राजसाहेब आहेत. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. परंतु ज्या पद्धतीने समीकरणं आखली जात होती, खरं तर तुम्ही आता पाठिंबा दिला आहे आणि बिनशर्त पाठिंबा देताय, मग पक्ष यापुढे कसं वाढणार? खरं तर निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करतोय. करेल ना, हरकत नाही ना. त्या 6 महिन्यानंतर काय घडेल हे सांगणारा मी भविष्यवेत्ता नाही. पण 6 महिन्यानंतर जर काही विपरीत परिस्थिती घडली तर राजसाहेब त्याला तोंड देण्यात का माझा नेता सक्षम आहे. परंतु आता संभाजीनगरमध्येच उमेदवार कोण येणार या संदर्भात गोळ सुरू असताना त्यांचाच प्रश्न आहे ना. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांचा प्रश्न आहे. उमेदवार कोणी नाही, आम्ही पाठिंबा दिला, आम्ही त्यांच्यासाठी काम करू. हे काम करताना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आहोत हे विसरणार नाहीत. ते काम करताना ह्या आमचा सुद्धा जनता संपर्क वाढेल ना. आम्ही सुद्धा जनतेत जाऊ, त्याचा फायदा आम्हाला नक्कीच. मग महायुतीच्या स्टेजवरती मनसेचे नेते पाहायला मिळतील. त्यांनी बोलावलं तर सन्मानाने जाऊ. तर वैभव खेडेकर आपल्या सोबत आहेत. वैभवजी, कोकणामध्ये संपूर्ण महायुती निवडणूक लढते. 2 जागा आहेत तुमच्या, संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये. खरं तर आता तिथं तुम्ही आता महायुतीच्या पारड्यात जाऊन बसलात. तुमच्या पक्षप्रमुखांनी तशी घोषणाच केली आहे. ह्या पुढचं पाऊल कसं असणार? बघा, आजपर्यंत राजसाहेबांचा आदेश आम्ही मान्य करत आलेलो आहोत. परिस्थिती थोडीशी अवघड आहे. थोडंसं गळ्याखाली जाताना थोडंसं अवघड आहे. कारण की याच लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय केला होता. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना 2-2 महिने जेलमध्ये टाकलं होतं. आमचे पक्ष फोडले होते, आमचे नगरसेवक फोडले होते. आत्ताही आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांनी फोडलेला आहे. पक्ष संपवण्याचा काटोकाट प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे. परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेला दूरदृष्टीचा निर्णय आमच्यासारख्या सैनिकाला बंधनकारक आहे. आज बिनशर्त पाठिंबा भाजपाला नरेंद्र मोदींना दिलेला आहे. काही देशाच्या संदर्भातल्या भूमिका असतील, या भूमिकेला अधीन राहून सन्माननीय राजसाहेबांनी आज तो पाठिंबा दिलेला आहे. यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. तशीच काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये येऊन ठेपली असावी म्हणून साहेबांनी हा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आज जरी आमच्या खासदारकीला उमेदवार उभे राहतील न राहतील किंवा बिनशर्त पाठिंबा असेल, परंतु विधानसभेला नक्की आम्हाला यश मिळेल, आमचे उमेदवार उभे राहतील. एक प्रश्न आहे. खरं तर राज ठाकरे हे व्यासपीठावरती बोलताना बोलले की खरं तर आत्ताची जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत किळसवानं सुरू आहे आणि हे उघड्या डोळ्याने जनता पाहते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी उदाहरणं सुद्धा दिली की खरं तर राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आल्यावरती मी पहिल्यांदा विचारलं की कोणत्या राष्ट्रवादीमधले आहेत म्हणून. अशात महायुतीला पाठिंबा राज ठाकरे देतात. एकीकडे ते म्हणतात राजकारणाकडे पहा आणि दुसरीकडे भाजपला पाठिंबा. बघा, नरेंद्र मोदींना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. अजित पवारांना, शिंदेना त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्या व्याभिचाराला तुम्ही राजमान्यता देऊ नका. खरं तर असा एकमेव पक्ष आहे. भाजपच्या व्याभिचाराला मान्यता आहे का? ज्या पद्धतीने लोक म्हणतात, राजकीय पुढारी म्हणतात की ह्या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाला भाजप जबाबदार आहे म्हणून. जे व्याभिचाराला बळी पडले त्यांनी हा खरं तर विचार करायला पाहिजे. आमची निर्मळ आणि स्पष्ट भूमिका आहे देशहितासाठी आणि देशासमोर असलेले प्रश्न या संदर्भात काही चांगल्या अपेक्षा ठेवून आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे. आणि निश्चित या देशाच्या भल्यासाठी
त्यांच्याकडनं काही अपेक्षा असल्यामुळे महाराष्ट्राचं भलं व्हावं यासाठी दिलेला हा पाठिंबा आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये बरंच काही पुलाखालनं पाणी जाईल आणि निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये यश हे महाराष्ट्र नवनिर्माण तर सेनेला आपण पाहिलं की दोन्ही नेते होते प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर हे दोन्ही नेते आपल्याशी या सगळ्या संदर्भात भूमिका मांडत होते आणि त्यांनी सांगितलं सुद्धा खरं तर ही सगळी जी भूमिका घेतली आहे आणि त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असणार असं त्यांचं म्हणणं आहे.